शैक्षणिक व्यवस्थापनाचं जग खरं तर अनेकदा गैरसमजांनी भरलेलं असतं. आजच्या या विश्लेषणात आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे शिक्षकांचे कार्यमूल्यमापन. विशेषतः जे नवीन शिक्षक नुकतेच या क्षेत्रात आले आहेत त्यांच्यासाठी हे विश्लेषण म्हणजे एक प्रकारे स्टेप बाय स्टेप मार्गदर्शकच असणार आहे. ही केवळ एक कागदोपत्री प्रक्रिया नाही, तर विद्यार्थ्यांचा रोजचा शिकण्याचा अनुभव नेमका कसा सुधारावा हे समजून घेण्यासाठीची एक अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. चला तर मग आजच्या चर्चेचे मुख्य टप्पे पटापट पाहून घेऊया. आपण सुरुवात करूया मूल्यमापनाच्या ओळखीपासून. त्यानंतर मूल्यमापनाचे 3 दृष्टिकोन, त्याची मुख्य उद्दिष्टे, आवश्यक घटक आणि शेवटी या प्रक्रियेतील तणाव आणि आव्हाने या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या विभागापासून, मूल्यमापनाची ओळख, गोपनीयतेकडून पारदर्शकतेकडे. आता एक प्रश्न नेहमीच उपस्थित होतो. मूल्यमापन म्हणजे फक्त एका बंद पाकिटात दिला जाणारा एखादा गोपनीय अहवाल आहे का? पूर्वीच्या काळी, नोकरशाहीच्या काळात, शिक्षकांच्या बाबतीत कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट नावाची एक पद्धत रूढ होती. यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सगळे अधिकार असायचे. ही पद्धत शिक्षकांसाठी अतिशय भीतीदायक आणि केवळ चुका दाखवणारे मानली जायची, ज्यामुळे सुधारणेला फारसा वाव नसायचा. पण सुदैवाने आता दृष्टिकोन बदललाय. नवीन शिक्षकांसाठी ही समजून घेण्यासारखी पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आधुनिक शिक्षण व्यवस्थेत मूल्यमापनाचा हेतू कुणाला शिक्षा करणं हा राहिलेलाच नाही. आता आपण त्या जुन्या लपवलेल्या अहवालांकडून कामगिरी व्यवस्थापन म्हणजेच परफॉर्मन्स मॅनेजमेंटकडे वाटचाल केली आहे. सहकार्यातून निरंतर प्रगती करणं आणि अध्यापन कौशल्य सुधारणं हाच यामागचा खरा उद्देश आहे. वळूया आपल्या दुसऱ्या विभागाकडे, मूल्यमापनाचे 3 दृष्टिकोन. आपण कामगिरीकडे नेमकं कसं पाहतो? हे वाक्य अगदी अचूक आहे पहा. कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय कामगिरी समजूच शकत नाही. मूल्यमापन ही काही केवळ एक यांत्रिक प्रक्रिया नाहीये, ती एका जिवंत माणसाची होतीये. त्यामुळे शिक्षकाचं व्यक्तिमत्व, त्याची पार्श्वभूमी आणि मानसिकता समजून घेणं हे सगळ्यात आधी आवश्यक ठरतं. म्हणूनच व्यवस्थापन शास्त्रानुसार या मूल्यमापनाकडे 3 वेगवेगळ्या कोनांतून पाहिलं जातं. पहिला आहे कर्ता-उन्मुख दृष्टिकोन, ज्यात शिक्षक कसा आहे हे पाहिलं जातं. दुसरा आहे वर्तन-उन्मुख दृष्टिकोन, आणि नवीन शिक्षकांसाठी हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. वर्गात शिक्षक काय करतो, विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधतो हे यात तपासलं जातं. दैनंदिन अध्यापन तंत्र सुधारण्यासाठी हा दृष्टिकोन खूपच उपयोगी पडतो. आणि तिसरा आहे फलित-उन्मुख, ज्यामध्ये या सर्व प्रयत्नांचे अंतिम परिणाम काय झाले हे मोजलं जातं. या फलितोन्मुख दृष्टिकोनाचं महत्त्व सांगताना मूळ संदर्भात एक अतिशय मस्त इंग्रजी म्हण वापरली आहे. द प्रूफ ऑफ द पुडिंग इज इन द ईटिंग. सोप्या भाषेत सांगायचं तर, शिक्षकाने वर्गात कितीही उत्तम तयारी केली असली तरी अंतिम पुरावा हा विद्यार्थ्याला विषय किती समजला आणि त्याचं यश किती यातच दडलेला असतो. आपला तिसरा विभाग आहे मूल्यमापनाची मुख्य उद्दिष्टे. मुळात हे मूल्यमापन करावंच का? इथे मूल्यमापनाचे 2 मुख्य प्रकार नीट समजून घेणं गरजेचं आहे. नवीन शिक्षकांसाठी यातला पहिला प्रकार म्हणजेच सकारात्मक मूल्यमापन, किंवा ज्याला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणतात, तो खूप महत्त्वाचा आहे. हे वर्षभर चालणारं सततचं मार्गदर्शन असतं. याउलट निर्णयात्मक किंवा समिटिव्ह इव्हॅल्युएशन हे वर्षाच्या शेवटी फक्त प्रशासकीय कामांसाठी, जसं की पदोन्नतीसाठी वापरलं जातं. जेव्हा हे सकारात्मक मूल्यमापन योग्य पद्धतीने आणि नियमितपणे होतं, तेव्हा त्याचे फायदे खरोखरच जबरदस्त असतात. शिक्षकांना सतत नवीन ज्ञान आणि कौशल्य शिकण्याची आतून प्रेरणा मिळते. आणि याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांचं शिकणं अधिक रंजक आणि प्रभावी होतं. विद्यार्थ्यांचा रोजचा अनुभव समृद्ध करायचा असेल तर या सततच्या अभिप्रायाला पर्याय नाही. आता पाहूया आपला चौथा विभाग, मूल्यमापनाचे आवश्यक घटक. यात नेमकं तपासलं काय जातं? उच्च शिक्षण आणि महाविद्यालयांचा विचार केला तर शिक्षकाचं काम फक्त वर्गात शिकवण्यापुरतं मर्यादित नसतं. त्याचे प्रामुख्याने 3 भाग पडतात: अध्यापन, संशोधन आणि सेवा. आता हे प्रमाण परिस्थितीनुसार थोडं बदलू शकतं. म्हणजे पदवीच्या वर्गात शिकवण्यावर जास्त भर असू शकतो, तर पदव्युत्तर स्तरावर संशोधनाला जास्त महत्त्व दिलं जातं. आता प्रश्न असा आहे की हे मूल्यमापन करतं कोण? यात अनेक घटक सहभागी असतात. शिक्षक स्वतःच स्वमूल्यमापन करतात, सहकारी असतात आणि व्यवस्थापनही असतात. पण नवीन शिक्षकांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता असेल? तर ते म्हणजे विद्यार्थी.
वर्गातलं शिकवणं खरंच किती प्रभावी आहे आणि रोजचा अनुभव कसा आहे हे विद्यार्थ्यांपेक्षा अधिक अचूक कोण सांगू शकेल? यानंतरचा आपला 5वा आणि अत्यंत कळीचा विभाग, मूल्यमापनातील तणाव आणि आव्हाने, ज्याला आपण मानवी घटक म्हणू शकतो. आपण अनेकदा पाहतो की या प्रक्रियेमुळे मोठा तणाव निर्माण होतो. असं का होतं बरं? विशेषतः नवीन शिक्षक सुरुवातीला याला थोडे घाबरलेले असतात आणि ते अगदी स्वाभाविक आहे, कारण हे फक्त कागदावरचे आकडे नाहीत, तर दोन व्यक्तींमधला हा एक अतिशय संवेदनशील आणि गुंतागुंतीचा संवाद असतो. या तणावाचं मुख्य कारण म्हणजे वस्तुनिष्ठता आणि व्यक्तिनिष्ठता यांच्यातला नेहमीचा संघर्ष. थोडक्यात सांगायचं तर ऑब्जेक्टिव्हिटी विरुद्ध सब्जेक्टिव्हिटी. मूल्यमापन हे तथ्यांवर आधारित असावं अशी अपेक्षा असते, पण मानवी वर्तनाचं आणि शिकवण्याच्या कलेचं मोजमाप करताना तपासणाऱ्याचा स्वतःचा दृष्टिकोन त्यात डोकावतोच. या संदर्भातलं हे एक वाक्य खूपच विचार करायला लावणारं आहे. ज्या गोष्टी मोजता येतात त्या नेहमीच महत्त्वाच्या नसतात आणि ज्या महत्त्वाच्या असतात त्या नेहमी मोजता येत नाहीत. आता हेच पाहणं, एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या मनात निर्माण केलेली आवड किंवा त्याला दिलेली प्रेरणा ही कुठल्या आकड्यात मोजणार? हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. या प्रक्रियेत तणाव वाढवणारी आणखी काही मूळ कारणं आहेत. कधीकधी परिणामांच्या भीतीमुळे शिक्षक उगाच बचावात्मक पवित्रा घेतात किंवा मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीचे काही वैयक्तिक पूर्वग्रह असू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर दोन व्यक्तींमध्ये मोकळा आणि व्यावसायिक संवादच नसेल तर गैरसमज वाढायला अजिबात वेळ लागत नाही. मग ह्यावर उपाय काय? तर मुक्त संवाद आणि परस्पर विश्वास. नवीन शिक्षकांसाठी ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की मूल्यमापनातील निष्कर्षांकडे स्वतःवरचा हल्ला म्हणून न पाहता ती व्यावसायिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी मिळालेली एक उत्तम संधी आहे असा सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे. शेवटी या संपूर्ण प्रक्रियेचं अंतिम ध्येय काय आहे? कुणालाही कमी लेखणं हा उद्देश नक्कीच नाहीये, तर संपूर्ण संस्थेमध्ये सतत नवीन गोष्टी शिकण्याचं, पारदर्शकतेचं आणि जबाबदारीचं एक निकोप वातावरण निर्माण करणं हेच या मागचं मुख्य उद्दिष्ट आहे. थोडक्यात सांगायचं तर कामगिरीचं मूल्यमापन हे फक्त काहीतरी टिकमार्क करण्याचं प्रशासकीय ओझं नक्कीच नाहीये. उलटपक्षी रोजच्या अध्यापन तंत्रात सुधारणा करून विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव अधिक आनंददायी करण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी आणि संवेदनशील साधन आहे. जाता जाता एका मोठ्या प्रश्नावर आपण विचार करूया. शिक्षणासारख्या अत्यंत मानवी, भावनिक आणि सर्जनशील प्रक्रियेचं कधी 100% अचूक आणि वस्तुनिष्ठ मोजमाप करणं खरंच शक्य आहे का? अध्यापनाची कला आणि मानवी मर्यादा यांच्याविषयी विचार करायला लावणारा हा प्रश्न. याच प्रश्नासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया.